हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षी आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही माझ्या आवडीची गोष्ट घ्यायला चाललो होतो, म्हणजेच नर्सरीमध्ये चाललो होतो. रबर प्लांट घ्यायचं होतं मला म्हणून. तर खूप छान अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती या नर्सरीमध्ये. हँगिंग प्लांट पण होते, इंडोर प्लांट पण होते आणि साईडलाच छान असे तुळशी वृंदावन मांडलेले होते. लोणच्याच्या छान अशा चिनीमातीच्या बरण्या होत्या. मला हे इतकं छान आवडलं होतं हे झाड. खूप सुंदर होतं दिसायला. याचं नाव नाही माहीत मला, कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. पाहू शकता इतकं भारी वाटत होतं या नर्सरीमध्ये येऊन. वेगवेगळे इंडोर प्लांट होते, आउटडोअर प्लांट होते, वेगळ्या वेगळ्या सिरेमिक्सचे पॉट्स होते. तुम्ही पाहू शकता तुळशी वृंदावन पण खूप छान होतं. पाहू शकता रबर प्लांट पण होते वेगवेगळ्या साईजमध्ये आणि हे स्नेक प्लांट पण होते. म्हणतात की काही जे झाडं आहेत विशिष्ट प्रकारचे, ते जर आपण घरामध्ये लावलं तर खूप छान असं पॉझिटिव्ह एनर्जी, ती फ्रेश फील होतं. तसं झाडं कुठल्याही प्रकारची लावा, छान फ्रेश फीलच होतं. पाहू शकता किती सिरॅमिक्सचे पॉट्स पण किती छान होते. हे ब्लू कलरचे तर इतके छान होते. इतकं भारी वाटत होतं पाहून ह्या पॉटमध्ये. आणि मला जर असं वाटायचं की कोणतं घेऊ आणि कोणतं नाही. तर मी हा वाला सिरॅमिक पॉट आणला होता. एक रबर प्लांट आणायला गेले होते आणि किती सारं घेऊन आली आहे. व्हाईट लिलीचं पण प्लांट आणलं होतं मी. व्हाईटवाल्या 3 कुंड्या आणल्या होत्या आणि बाकी 5 ब्राऊनवाल्या आणल्या होत्या. हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा. म्हण की दादा. आज आमच्या लग्नाचा 6वा वाढदिवस होता. तो पण छोटा केक कट करून आम्ही सेलिब्रेट केला होता. हे आपण आता लावून घेऊया. खाली कोकोपीट टाकलंय. बीच में ला. साईडने परत आपण भरून घेऊया. खाली कोकोपीट भरूया. थोड़ा सा डाल. बस. थोड़ा सा हाँ दबा ना, नहीं तो पानी जब नहीं तो पानी जाएगा तो नीचे जाएगा ना, फिर भरना पड़ेगा. लावून झालंय झाड हे. आपण आता ये थोड़ा सा और. तर आता सिरॅमिक पॉटमध्ये मी कोकोपीट आणि थोडीशी माती भरवून घेत आहे. त्याचं खालचं होल होतं ते खूप मोठं होतं. त्याला आम्ही ॲडजस्ट करून थोडंसं मोठा दगड खाली लावला आहे आणि नंतर माती भरली आहे त्याच्यावरती. इसमें ज़्यादा मिट्टी लगेगा ना. ये पॉट भी तो बड़ा है.
बस 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 बस, पहले पेट लगा। इसको कैसे निकालेंगे? मारो मारो, उसको भी मारो आप। इसी में ही निकालो तो आपको कोकोपीट का वो ये भी आ जाएगा, निकल जाएगा रे वो। निकलेगा नहीं? नहीं निकलेगा। ऑफ कर। झेड प्लांट पण लावून घेतले। हे प्लांट घराच्या मेन डोअरमध्ये किंवा डोअरच्या बाहेरच्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला ठेवलं तर खूप शुभ मानलं जातं या झाडासाठीला। हे झाड लावून झाल्यानंतर जी माती उरली होती, ज्याच्यामध्ये कमी होतं त्यामध्ये मी भरून घेत होते। ही गावाकडून आणलेली माती आहे, त्याच्यामुळे अशी थोडीशी लालसर माती आहे। कधी कधी जे नर्सरीतून आपण झाडं आणतो आणि ते डायरेक्ट जर या मातीमध्ये लावले तर ते लागत नाहीत, जळतात काही वेळेस। त्यांना ही माती बहुतेक सूट नाही होत नर्सरीच्या झाडांना। तर पाहू शकताच व्हाईट स्पेस लिली, रबर प्लांट आणि मनी प्लांट, झेड प्लांट मी लावून घेतलं होतं। झाडं लावणं हा माझा खूप म्हणजे खूप उत्साहाचा काम आहे। तर अशा प्रकारे मी ही झाडं लावून घेतली होती आणि आतमध्ये ठेवून घेते आता। आणि एंट्रीलाच हे झेड प्लांट ठेवून घेतलेलं आहे। हे बॉटल मी स्वतः पेंट केलेले आहेत। तर अशा प्रकारे मी झाडं ही हॉलमध्ये ठेवून घेतलेली आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।